मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। ITS सेकंड राऊंड झालेला आहे जाहीर आणि कट ऑफ बघाल तर बऱ्यापैकी अजूनही वरच आहे। बऱ्याच मुलांना या लिस्टमध्ये नंबर लागलेला नाही, त्यांनी काय करायचं आहे आणि कट ऑफ बघता बघताच तुम्हाला थर्ड राऊंडची कशा प्रकारे तयारी करायची हे या डिटेलमध्ये बघणार आहोत व्हिडिओमध्ये। पर्याय अजून बरेच आहेत, काळजी करू नका, तुमच्यासाठी अजूनही बरेच चान्स आहेत आणि त्याचबरोबर तिसरा राऊंड कधी आहे या सगळ्या अपडेट्स बरोबर येतो आहोत। शिवराज सर यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। आता काही वेळापूर्वीच आपण एक व्हिडिओ अपडेट केला होता, त्याच्यामध्ये दुसरी निवड यादी जाहीर झालेली आहे आणि त्या निवड यादीमध्ये कशा प्रकारे आपला नंबर लागला की नाही हे बघता येतं। याचा व्हिडिओ लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड बऱ्याच विद्यार्थ्यांना अशा प्रकारे सुद्धा येतं की नो अलॉटमेंट हॅज बीन डन इन दिस राऊंड। त्यांनी काळजी करून घ्यायची गरज नाही, कारण तिसरा राऊंड परत आणि जे काही राऊंड्स आहेत पुढचे ते अजूनही भरपूर राऊंड्स आहेत, त्यामुळे काळजी करायची गरज नाही आहे। कोणत्या ना कोणत्या राऊंडला तुम्हाला ॲडमिशन हे मिळणारच आहे। आता यामध्ये व्हेकन्सी रिपोर्ट बघू शकता पुढच्या राऊंडसाठी, म्हणजे पुढे जे आता 13 ते 17 या दरम्यान राऊंड असणार आहे। त्यानंतर व्हेकन्सी रिपोर्ट बघून आपण काय करू शकतो, पुढचे जे ऑप्शन्स आहेत ते बदलू शकतो किंवा अजून काही त्याच्यामध्ये ॲड करू शकतो। आता कट ऑफ बघाल तर आजच्या राऊंडमध्ये साधारण हा मुंबईचा कट ऑफ आहे। मुंबईला जागा जास्त असल्यामुळे कट ऑफ बऱ्याच वेळा खाली राहिलेला आहे। इथे उजवीकडे वेल्डर ट्रेड दिसतो आहे, म्हणजे ट्रेड दिसतो आणि ओपनचा सुरुवात झाली 68% पासून 67 आहे। त्यानंतर खाली जर आपण बघत गेलो तर ओपन 38 पर्यंत सुद्धा आलेला आहे। या ठिकाणी मुंबई होम डिस्ट्रिक्ट, म्हणजे होम डिस्ट्रिक्ट असल्यामुळे बऱ्यापैकी खाली आलेला आहे। आणि अदर डिस्ट्रिक्ट जर बघितला, रत्नागिरी आहे, जळगाव आहे, हे मुंबईमध्ये फॉर्म भरल्यामुळे त्यांचं 60% पर्यंत खाली मेरिट आलेलं आहे OBC कॅटेगरी। आता 3 राऊंड हे पहिले कॅटेगरीचे असतात, तर ओपनचा मेरिटसुद्धा बऱ्यापैकी खाली आलेला दिसतोय। दुसरा या ठिकाणी ट्रेड बघू आपण प्लंबरमध्ये सुद्धा 58% पासून सुरुवात झालेली आहे आणि ती 34% पर्यंत फिमेल या ठिकाणी पुणे अदर दॅन होम डिस्ट्रिक्ट आहे 34% आणि हे सुद्धा अदर दॅन आहेत 56-55, म्हणजे प्लंबर ट्रेडला सुद्धा बऱ्यापैकी मेरिट अजून आहे। त्यानंतरचा ट्रेड आहे टर्नरला 60%, 59%, 46% सुद्धा या ठिकाणी होम डिस्ट्रिक्ट दिसत आहे। अदर दॅन डिस्ट्रिक्ट मात्र हाय मेरिट अद्याप राहिलेला आहे। पहिला राऊंड संपलेला आहे, दुसरा राऊंड आता सुरू होईल। दुसऱ्या राऊंडला ची कट ऑफ या ठिकाणी दिसते आहे आणि परत एकदा कॅटेगरी कट ऑफ हा तिसरा राऊंड असणार आहे, त्यामुळे मेरिट थोडंसं अजून 5% खाली येण्याची शक्यता असते। प्रत्येक मेरिटला असं 3 ते 5% मेरिट येतं। पुढचा ट्रेड आहे मशिनिस्टमध्ये बघाल तर ओपन कॅटेगरी 67 पासून सुरुवात झाली आणि या ठिकाणी 39, म्हणजे होम डिस्ट्रिक्ट असल्यामुळे मुंबई म्हणजे होम डिस्ट्रिक्ट या ठिकाणी 39%ला खाली आलेला आहे। नेक्स्ट ट्रेड बघाल तर RAC आहे, RACमध्ये 73% पासून सुरुवात झाली, ती 51% पर्यंत खाली आलेला आहे ओपनचा। बाकी कास्ट कॅटेगरी 62 आहे, म्हणजे RACला होम डिस्ट्रिक्टसुद्धा बऱ्यापैकी वरती आहे आणि अदर दॅन डिस्ट्रिक्टसुद्धा बऱ्यापैकीच वरती दिसतो आहे। त्यानंतरचा ट्रेड आहे ड्राफ्ट्समन सिव्हिल आहे, तर 69%ला सुरुवात झाली आणि 56%ला या ठिकाणी क्लोज झालेला आहे ओपन। हे या ठिकाणी होम डिस्ट्रिक्ट असल्यामुळे बऱ्यापैकी खाली आलेला दिसतोय। त्यानंतरचा ट्रेड आहे मेकॅनिक डिझेल आहे, 62 पासून सुरुवात झाली, ती ओपनचा या ठिकाणी 39 पर्यंत आलेला आहे। होम डिस्ट्रिक्ट असल्यामुळे बऱ्यापैकी खाली आलेला दिसतोय डिझेलमध्ये सुद्धा। ड्राफ्ट्समन मेकॅनिकल नेहमीच अप राहतो, त्याप्रमाणे 60% होम डिस्ट्रिक्टला सुद्धा 60%च्या वर अद्याप राहिलेला आहे। अदर दॅनला सुद्धा 70च्या वर दिसतो आहे ओपन किंवा कास्टमध्ये सुद्धा। नंतरचा ट्रेड आहे कोपामध्ये 65ला सुरुवात झाली अदर दॅन डिस्ट्रिक्ट आणि होम डिस्ट्रिक्ट जर बघितला तर 57ला आहे, म्हणजे अदर दॅनचं मेरिट हे नेहमी वर राहतं आहे तिसऱ्या राऊंडपर्यंत आणि नंतर या ठिकाणी 41%ला मुंबई सिटी, म्हणजे या ठिकाणी होम डिस्ट्रिक्टला 41 पर्यंत या ठिकाणी दिसतो आहे। आणि कास्ट कॅटेगरी 51 आहे, OBC 52 आहे, SC 54 आहे।
म्हणजे कोपासुद्धा बऱ्यापैकी वर राहिलेला आहे. त्यानंतरचा ट्रेड आहे CHNM 77% लातूर आहे. मुंबईचा 71% आहे. ओपन 66% आहे. आणि खाली जर कट ऑफ बघितला तर मुंबई डिस्ट्रिक्टमध्येच फिमेल कॅटेगरी 38% आणि 39%ला मेल कॅटेगरी 45%ला या ठिकाणी दिसतो आहे कट ऑफ. नंतरचा ट्रेड आहे फिटरमध्ये नेहमीच हाय राहतो मेरिट. सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट दिसतो आहे या ठिकाणी 78%. नंतर SC कॅटेगरीचा 72%. आता कट ऑफ जर बघितला तर अदर दॅनचा 60च्या खाली आलेला दिसत नाही. मागच्या राऊंडला सुद्धा त्याचप्रमाणे होता. आणि होम डिस्ट्रिक्टचा सुद्धा या ठिकाणी 40पर्यंत आलेला दिसतो आहे. 41पर्यंत आलेला दिसतो आहे. कॅटेगरीमध्ये तो ओपनमध्ये 41% दिसतो आहे. नंतरचा ट्रेड आहे वायरमनमध्ये तुम्हाला 75% CSN म्हणजे छत्रपती संभाजीनगर म्हणजे अदर दॅन डिस्ट्रिक्ट आहे. आणि मुंबई डिस्ट्रिक्टचा सुद्धा या ठिकाणी 41%ला आलेला दिसतो आहे ओपन कॅटेगरी. आणि ट्रेड आहे पुढे इलेक्ट्रिशियनमध्ये तुम्हाला 79% अदर दॅन डिस्ट्रिक्ट. हे सगळे अदर दॅन डिस्ट्रिक्टच आहे. 79%, 78%, 77 जळगाव, पुणे. आता मुंबई म्हणजे होम डिस्ट्रिक्टला 63%. कॅटेगरीमध्ये सुद्धा बऱ्यापैकी खाली आलेला दिसतो आहे. आणि NT मध्ये 54%, SC मध्ये 46% आहे. OBC मध्ये 41% मध्ये आलेला दिसतो आहे. शेवटचा SC आहे 35%. नंतर NTD मध्ये 37% आणि OBCचा या ठिकाणी 41%. म्हणजे इलेक्ट्रिशियनमध्ये होम डिस्ट्रिक्ट असल्यामुळे बराच मेरिट आहे. परंतु अदर दॅन डिस्ट्रिक्टचा अजून 60च्या खाली आलेलं दिसत नाही. 64%ला अदर दॅन डिस्ट्रिक्टमध्ये दिसतो आहे. तर अशा प्रकारे कट ऑफ तुम्ही जवळच्या ITIमध्ये जाऊन बघू शकता. तुमच्या आता सदर लिस्ट ही तुमच्या जवळच्या ITIमध्ये पेस्ट केलेली असणार. त्या ITIमध्ये जाऊन सदर लिस्ट तुम्हाला मिळणार आहे. ऑनलाईन कुठेही तुम्हाला दिसणार. फक्त तुमचं मेरिट लागलं किंवा नाही हे फक्त तुम्हाला नंबर लागला किंवा नाही हे बघता येतं. त्याचा व्हिडिओ आपण याच्यापूर्वी अपडेट केलेला आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. हार न म्हणता तुम्हाला शेवटपर्यंत पर्याय भरपूर आहेत. अजून बऱ्याच जागा म्हणजे आत्ता कुठे 30% ॲडमिशन संपलेलं आहे. अजून 70% ॲडमिशन आहे. त्यामुळे नाराज न होता थर्ड राऊंडची तयारी करा. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद.